शिरूरमध्ये सध्या अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे। मात्र ही आघाडी 1000 मतांवर आलेली आहे सध्या। बऱ्यापैकी लहान आघाडी, कमी आघाडी आहे ही लोकसभेच्या तुलनेमध्ये। म्हणजे त्यांची आघाडी घटतीये असं म्हणायचं, अर्थ काढायचा अमोल मगाच्या निश्चितपणे आघाडी घटते आहे आणि हा आकडा वाढत नाही। आघाडीचा जो फरक आहे तो फरक वाढताना दिसत नाहीये। त्यानंतर दोन्ही उमेदवार पालघरमधून हेमंत सावरा सध्या 47,000 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र आहे। पालघरची ही या क्षणाची मोठी अपडेट आहे। 47,000 हा मोठा आणि निर्णायक आकडा आता आपण म्हणायला हरकत नाही। साधारण जर 40 ते 50 हजारांच्या नंतरच्या आघाड्या या निर्णायक मानल्या जातात। अर्थात त्याच्यामध्ये कुठल्याही क्षणी बदल होऊ शकतात। शेवटची फेरी होईपर्यंत किमान 80% मतमोजणी होईपर्यंत दक्षिण मुंबईमधनं आता अरविंद सावंत यांचं मताधिक्य वाढतंय। मगाशी 22,000 होता, आता 26,000 त्यांची मतांची आघाडी आहे। तिथे त्यांची स्टेडी वाटचाल सुरू आहे आघाडीच्या दिशेने। आघाडी मिळतेच आहे त्यांना आणि ती स्टेबल आघाडीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे। आणखी एक जयंतजींकडे जाण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची टॅली अपडेट अशी आहे की आता ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेस ओव्हरटेक करताना दिसतेय। काँग्रेसनी आता 11 जागांवर आघाडी घेतलेली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी 10 जागांवर सध्या दिसते आहे। त्यामुळे काँग्रेस आणि भाजप समसमान सध्या झालेले आहेत महाराष्ट्रात। उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल यांची ही आघाडी वाढते। 65,000 मतांची आघाडी या ठिकाणी आपल्याला दिसून येते उत्तर मुंबईमध्ये। अर्थात भाजपची ही हुकमी जागा, हक्काची जागा, त्यामुळे तिथे त्यांना ही आघाडी मिळणं ह्याचं आश्चर्य वाटायला नको। माइंडकर सरांकडे जाऊया। माइंडकर सर, हे म्हणजे प्रश्न असा आहे की 2009 नंतर तुम्ही 3 लोकसभा निवडणुकांचं अनालिसिस केलं असेल। मात्र हे जरी ट्रेंड असले तरी सुद्धा भाजप 11 आणि काँग्रेस 11 जागांवर आघाडी असं टॅलीमध्ये दिसणं, जरी ते निर्णायक नसलं तरी सुद्धा आता ते चित्र दिसतं आहे। याविषयी काय तुमची कमेंट आहे? हे बघा, मुळात लोकसभा निवडणुकीत 10,000च्या वर एखादा उमेदवार निवडून घेणं हा एक प्रकारे